आज दिनांक 23 मार्च 2025 यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग शाखा मुंबई यांच्या वतीने गेली अनेक वर्ष या सामन्यांचे आयोजन केले जातं आणि खरोखरच एक अभिमानाची गोष्ट असते प्रत्येक संघासाठी की ही ट्रॉफी मिळवणं, हे चषक मिळवणं, आपल्या गावाचा सन्मान, आपल्या गावाचं नाव, आपल्या संघाचं नाव आणि यासाठीच असतो हा अट्टास सर्वच खेळाडूंचा, सर्वच संघांचा. आणि आज देखील या ठिकाणी असंच पर्व 10वं आणि या 10व्या पर्वाचा आज पहिला सामना घोडेगुम विरुद्ध गोवेले. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन की आपला राखीव खेळाडू एक या ठिकाणी पवेलियन मध्ये पाठवून द्यायचा आहे. आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घोडेगुम संघ मैदानात दाखल होतोय. 10व्या पर्वाचा हा पहिला सामना घोडेगुम विरुद्ध गोवेले. नक्कीच सर्वांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट असते. या श्रीकृष्ण चषकाची देखील आतुरता असते की कधी हा श्रीकृष्ण चषक येतोय आणि आम्ही आमचा खेळ दाखवून आमच्या संघासाठी, आमच्या गावासाठी आमचं योगदान देतोय. आज पाहूया या श्रीकृष्ण चषकाचा मानकरी कोण ठरणार आहे हे देखील आपल्याला संध्याकाळी समजेलच. गोवेले संघाच्या कर्णधाराला देखील मी विनंती करतो की आपले फलंदाज मैदानात पाठवून द्यायचे आहेत. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग शाखा मुंबई या वतीने आजचा हा श्रीकृष्ण चषक 2025 पर्व 10वे हा रणसंग्राम सुरू झालेलाच आहे. या पहिल्या सामन्यासाठी 10व्या पर्वाचा पहिला सामना सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवेले गोवलवाडी या दोन्ही संघांनी सुरुवात केलेली आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि आलेल्या सगळ्या माझ्या क्रिकेट भावांना विनंती आहे की आपल्या आलेल्या संघांची एंट्री फी इकडे माईकडे भरून घ्यायची आहे. पहिली आपल्या संघाचा अतिरिक्त खेळाडू इकडे पाठवायचा आहे. ग्रुप अ मधला पहिला सामना सुरू होतोय. सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवेले गोवलवाडी. तसंच ग्रुप ब मधले पहिला संघ आहे राधाकृष्ण क्रिकेट संघ वडाचीवाडी आणि श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईककडे संपर्क साधायचा आहे.
रम्य ते रूप सगुण साकार मनिदाटे भाव पाहता लंबोदर 14 विद्यांचे 14 कलांचे आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदन करून त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी सोमजाई मातेचा सुपुत्र गोडेउम गावचा कुमार प्रथमेश गणपत दाभेकर आजच्या या श्रीकृष्ण चषक 2025 पर्व धाववेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण आहोत टिपू सुलतान मैदान मालाड वेस्ट येथे आणि श्रीकृष्ण चषकाचा हे 10वं पर्व. पहिल्या फेरीचा पहिला सामना आणि पहिला सामना होतोय तो सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुम विरुद्ध श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवेले गवळवाडी. दोनही संघ सज्ज आजच्या या पहिल्या सामन्यासाठी आणि खूप सुंदर असं आयोजन इथे यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग शाखा मुंबई यांच्याकडून करण्यात आलंय. दरवर्षी आपण या स्पर्धेची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो. ती स्पर्धा म्हणजे श्रीकृष्ण चषक आणि त्या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी तितक्याच या स्पर्धेची सुरुवात तयारी अगदी मला वाटतं गेल्या 3-4 महिन्यांपासून सुरुवात झालेली आहे आणि त्याचंच यश म्हणजे ह्या स्पर्धेचं एक परिपूर्ण यशस्वी कार्यक्रम पार पाडणे हेच असेल. आणि आजच्या या दिवसामध्ये नक्कीच सर्व सामने अगदी वेळेमध्ये पूर्ण होतील आणि सर्वांना क्रिकेटचा आनंद लुटता येईल ही मी आपल्या श्रीकृष्ण भगवानाचरणी प्रार्थना करतो आणि सर्व खेळाडूंना सर्व संघांना आजच्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपल्याला हे टिपू सुलतान मैदान आपल्या विभागाचे आमदार श्री असलमभाई शेख यांच्या प्रयत्नाने मिळालेलं आहे आणि श्रीकृष्ण चषकाची सुरुवात. पहिला चेंडू दे धक्का मार चक्का. पंचांचा इशारा काय राहतोय? पहिल्याच चेंडूवरती 6 धावा. गोवेले गवळवाडी संघाचा 6 हिटर दाखवून देतोय की श्रीकृष्ण चषकाचा मानकरी ठरण्यासाठी मी इथे आलोय आणि दिलाय धक्का गणेश खेडेकरला. चला पहिल्याच चेंडूवरती षटकार हाणलाय. फलंदाज आहे तो प्रसाद. पुन्हा एकदा प्रसाद सज्ज. सामना करेल तो गणेशचा. यावेळेला सुद्धा एक चांगला चेंडू यॉर्कर टप्प्याचा होता. सरळ गेलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. मला वाटतं एक धाव काढण्यात यश मिळतंय ते प्रसादला. आता मात्र स्ट्राईकवर आलाय तो राहुल. गोवेले गवळवाडी गावचा सलामीवीर राहुल आणि त्याचा सामना आहे तो मात्र गणेश घोडेगुम गावचा एक अनुभवी खेळाडू ज्यांनी गेली अनेक वर्ष श्रीकृष्ण चषकामध्ये आपलं नाव रोवलं. तो गणेश सामना करेल तो राहुलचा. यावेळेला एक चांगला चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे दाद मागितली जाते परंतु निर्धाव चेंडू. काय सुरेख कसं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार जरी खाल्ला होता तरी 3 चेंडूमध्ये आता धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 7. चला पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट. वळूया मैदानाकडे. स्ट्राईकवर आहे तो राहुल. बघूया आपल्या संघासाठी सलामीला आलेला राहुल. पुन्हा एकदा एक सुरेख असा चेंडू यॉर्कर टप्प्याचा आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेवर यश मानावं लागतंय ते गोवेले गवळवाडी संघाला. राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवेले गवळवाडी. खरोखर आपण उल्लेख करतोय श्रीकृष्ण चषकाचा आणि राधाकृष्णच्या नावाने क्रिकेट खेळणारा संघ हा गोवेले गवळवाडी. बघूया आजच्या या स्पर्धेमध्ये आपलं नाव किती रोशन करतो कारण त्यांचा सामना आहे तो एक आपल्या 16 गावच्या समाजातील एक बलाढ्य संघ म्हणून ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुम. यावेळेला पुन्हा एकदा गणेश सज्ज. सामना करेल तो प्रसादचा. बघूया प्रसाद काय करतो या चेंडूवरती. यावेळेला चांगला चेंडू हाताळलाय. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. मला वाटतं एक धाव पूर्ण करतील. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि संघाची आता धावसंख्या होती ती 5 चेंडू आणि 9 धावा. शेवटचा चेंडू 1-2 गो. खरोखर सुरेख असं मैदान आपल्याला इथे पाहायला मिळतंय. खेळपट्टी सुद्धा तितकीच चांगली
बॅटिंगसाठी योग्य अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यात आपला नवीन नियम पॉवर प्लेचा 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतील. खरोखर त्यामुळे नक्कीच इथे आपल्याला इथे चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते का. हा शेवटचा चेंडू गणेशच्या बॅट बॉलचा आणि बघूया यावेळेला 2 धावा काढण्याचा प्रयत्न राहतो का. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो तितका खास नव्हता, नाहीतर नक्कीच विकेट मिळाला असता. धावसंख्या झाली आहे ती आता 11. त्याचबरोबर ग्रुप बी मधला दुसरा सामना असेल तो श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ वडाचीवाडी विरुद्ध श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे. दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर आपल्या यादव सहाय्यक समिती गोवेले विभागाचे स्थानिक सचिव श्री संजय दादा खेडेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज आलेले आहेत ते संघासाठी प्राण खेडेकर. खरोखर एक अनुभवी गोलंदाज, अनुभवाची खाण म्हणून ज्यांना ओळखलं जातं. मला वाटतं गोडेगुम गावासाठी गेली 20-22 वर्ष गोलंदाजीची धुरा त्यांच्या खांद्यावरती असलेले गोलंदाज प्राण खेडेकर. यावेळेला मात्र सामना असेल तो राहुल आणि प्रसाद. प्रसादने पहिल्या चेंडूवरती षटकार आणला होता. आता बघूया प्राण यांच्या समोर कसा त्याचा निभाव लागतो. त्याचबरोबर सोमजाई सेवा संघ गोडेगुम मुंबई मंडळाचे खजिनदार निलेश दादा खेडेकर आणि सचिव विशाल दादा खेडेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा यादव सहाय्यक समिती गोवेले विभागातर्फे सहर्ष स्वागत. आता वळूया मात्र पुढच्या षटकाकडे. सामना करेल तो प्रांतचा. यावेळेला अचूक टप्प्याचा चेंडू होता, लॉंगॉनच्या दिशेने चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, 2 धावा चोरण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. एक चांगला बॅकअप मिळालाय विकेटच्या मागे आणि 2 धावा पूर्ण. पहिल्या चेंडूनंतर संघाची धावसंख्या ती 13. त्याचबरोबर सामना खेळतोय तो सोमजाई क्रिकेट संघ आणि सोमजाई क्रिकेट संघाचे मार्गदर्शक आमचे सर्वांचे लाडके दादा प्रवीण दादा काते यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरोखर आमच्या घोडेगुमच्या मुलांची एक जान म्हणून ज्यांना ओळखलं जातं प्रवीण दादा काते हे मुलांसाठी असो किंवा गावासाठी असो, सोमजाई सेवा संघासाठी असतो, सदैव तत्पर असतात. समाजासाठी सुद्धा ते आता तत्पर असतील अशी समाजाला सुद्धा अपेक्षा आहे. आणि खरोखर एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी समाजामध्ये आपलं नाव रोशन केलं, आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी एक चांगले समाजसेवक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतायत. आणि खरोखर अभिमान वाटतो की घोडेगुम गावचे प्रवीणदादा काते आज आमच्यासाठी वेळात वेळ काढून आलेत. यावेळेला 1 धाव काढण्यात यश मिळत आहे. धावसंख्या आता झाली आहे ती 2 चेंडू आणि 14 धावा. राधाकृष्ण क्रिकेट संघ वडाचीवाडी आणि सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे माईक जवळ संपर्क साधायचा आहे. मुद्रेचे कर्णधार प्लीज तुम्हाला विनंती आहे लवकर माईक जवळ संपर्क साधायचा आहे. संघाची धावसंख्या आहे ती 2 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा प्राण खेडेकर सज्ज. सामना करतील ते राहुलचा. बघूया राहुल या वेळेला काय करतात. पुन्हा एकदा यॉर्कर टप्प्याचा चांगला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षण चांगलं होतं का आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अतिशय चांगला थ्रो, परंतु 2 धावा चोरण्यात यश मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहुल आणि प्रसादच्या जोडीकडून पाहायला मिळाली आणि आता संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 चेंडू आणि 16 धावा. तीन चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा सज्ज राहुल. बघूया मॅन फ्रॉम गोवेले गोलवाडी. यावेळेला मात्र गोलंदाजाची दिशा थोडीशी भरकटली आहे आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आता होतीये ती 17 पे खतरा. बघूया खतरा कोणाला आहे, प्राणला आहे की राहुलला आहे. एकमेकांसमोर उभे टाकले तर 2 मोठे संघ
राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवेले गोलवाडी सामना करतोय तो सोमजाई क्रिकेट संघ गोडेगुमचा. 17 पे 17. बघूया या चेंडूवरती काय होतंय. यावेळेला निर्धाव चेंडू सुरेख हाताळला. तितकंच चांगलं विकेट किपिंग आपला विकेट किपर DSK. 4 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा प्राण केडेकर सज्ज. सामना करतील ते राहुलचा. यावेळेला निर्धाव चेंडू. काय सुरेख अशी गोलंदाजी. परंतु पंचांचा इशारा मात्र वाईड बॉल. थोडीशी दिशा भरकटली आहे आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आता होतीये ती 18. 4 चेंडू आणि 18 धावा. यावेळेला स्लोवर वन होता परंतु कव्हरच्या दिशेने काय सुरेख फटका मारलाय. फटका चाललाय गॅप मध्ये. बघूया किती धावा मिळतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय का. पंचांचा इशारा काय राहतोय. चौकार. राहुलच्या बॅट मधून आलेला हा चौकार. चला पुन्हा एकदा सज्ज. प्राण यांच्या समोर राहुल. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेला फुलटॉस होता. चेंडू आहे हवेमध्ये. बघूया झेल होतो का. परंतु चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळालंय ते राहुलला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता झाली आहे ती 24. मुद्रे संघाचे कर्णधार दीपेश धुमाळ. विनंती आहे की लवकर संपर्क साधायचा माईक जवळ. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 24. एक चतुर चालक अशा पद्धतीची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली ती प्राण याच्या माध्यमातून. आणि आता एक नवकुरा गोलंदाज येतोय रोनक. पाहूया किती धावांचं आव्हान ठेवतायत गोवेले संघ. रोनक तयार. राहुल तयार. पाहूया पुढचा चेंडू. रोनक याचा फुलटॉस चेंडू होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडू पाठवलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ वडाचीवाडी आणि श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे या दोन्ही संघांचे कर्णधार टॉस का बॉस इथे उपस्थित आहेत. तर मी आपल्या गावचे स्थानिक सचिव संजय दादा खेडेकर यांना विनंती करेन की आपण या नाणेफेक करून घ्यायची आहे. धावसंख्या झालेली आहे 30. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू फेकला गेलाय. पाहूया गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. रोनकेच्या चेंडूचा सामना करतोय राहुल. पुन्हा एकदा काहीसा एसटीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. नक्कीच प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळतो रोनक याच्यावर. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार आलाच होता नक्कीच. आणि प्रेशर या ठिकाणी कशा पद्धतीने झेलतोय रोनक. पाहूया तिसरं षटक. हाणामारीचं शतक. किती धावा गोळा करताय गोवेळे संघाचा फलंदाज. पुन्हा एकदा रोनक सज्ज. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. खूपच चांगल्या अशा पद्धतीचा चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न सक्सेस होतोय. धावसंख्या झालेली आहे 32. उर्वरित 4 चेंडू. सॉरी 33.
तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू फेकले गेलेत रोनक याच्या माध्यमातून. पाहूया उर्वरित 4 चेंडू मध्ये किती धावा होतात. पुन्हा एकदा रोनक सज्ज, राहुल सज्ज, बॅटच्या खाली चेंडू होता, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रात, पुन्हा एकदा येतोय राहुल याच्या बॅट मधून षटकार. नक्कीच या ठिकाणी प्रेशर ठीक आहे. पुन्हा एकदा रोनक सज्ज होतोय. प्रसाद कशा पद्धतीने चेंडूचा सामना करतो. स्लोअरवर नक्कीच होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्ट्रेट डाव खेळलाय, एक धाव पूर्ण केल्या, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि रनआउट होतोय राहुल. राहुल याला माघारी परतावं लागतंय. धावसंख्या झालेली आहे 40. ओके, शॉर्ट रन. ओके, पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचलाय. खूपच चांगल्या अशा पद्धतीची पंचगिरी पाहायला मिळते आपल्याला दोन्ही पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे 39. तिसऱ्या षटकाचे 4 चेंडू फेकले गेलेत रोनक याच्या माध्यमातून. उर्वरित 2 चेंडू स्ट्राईकवर आहे प्रसाद. पाहूया ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत. 2 चेंडू मध्ये येतोय का पुन्हा एकदा षटकार. पाहूया. आणि आता राहुल माघारी परतल्यावर त्याच्या जागी फलंदाज येतोय तो दिगंबर. नक्कीच पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्याची किती धावांचा डोंगर उभा करतात. पुन्हा एकदा रोनक सज्ज, प्रसाद सज्ज. पाहूया कशा पद्धतीने चेंडूचा सामना करतोय. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या क्षेत्रात खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 41. आणि हा शेवटचा चेंडू पाहूया. शेवटच्या चेंडू मध्ये षटकार की चौकार. नक्कीच प्रहार तर होणारच. प्रहार कोणाच्या बाजूने होतोय, रोनकच्या बाजूने होतोय की प्रसादच्या बाजूने होतोय. पाहूया शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा रोनक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कशा पद्धतीने सामना करतोय पाहूया. प्रसाद, रोनक सज्ज होतोय, प्रसाद देखील सज्ज. पुन्हा एकदा मारा केलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रात. त्या ठिकाणी स्वतः कर्णधार सुधीर खेडेकर तैनात आहे. एक धाव, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि खराब असं थ्रो टाकलेला आहे रोनक याच्या माध्यमातून. आणि नक्कीच याची फाईन भरावी लागेल रोनक याला आणि एक धाव मिळते, अवांतर म्हणावं लागेल. झालं ना टॉस? धाव क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय मित्रा. आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. गोवेले संघाचा कर्णधार अक्षय कांबळे मित्रा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच घोडेगुम संघाचा कर्णधार सुधीर खेडेकर याला देखील मी विनंती करेन की आपले देखील फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. कॅमेरा जरा टॉस का बॉस कडे करायचा आहे. आणि ब ग्रुपचा पहिला सामना
श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ वडाची वाडी विरुद्ध श्री सोमजाई क्रिकेट संघ मुद्रे. टॉस का बॉस या ठिकाणी आपण पाहत आहोत कोणाच्या बाजूने कौल जातोय. सुधीर कृपया फलंदाज पाठवून द्यायचे. पंच सामना देखील लवकरात लवकर चालू करायचा, आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. या ठिकाणी आपण टॉस का बॉस मध्ये पाहिलात राधाकृष्ण क्रिकेट संघ वडाची वाडी याने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेतलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे या संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. यानंतर एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळेल. राधाकृष्ण क्रिकेट संघ वडाची वाडी विरुद्ध श्री सोमजाई क्रिकेट संघ मुद्रे. दोन्ही संघ तेवढेच बलाढ्य आपापल्या परीने पाहूया. आणि हा पहिला सामना 44 धावांचा आव्हान. पंच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. गोवेले संघाच्या कर्णधाराला देखील मी विनंती करेन की मित्रा आपण देखील लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आम्हाला सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. प्रत्येक संघाच्या कर्णधाराची जी जबाबदारी असेल की हे सामने आपल्या समाजाचे आहेत, तर आपला गाव आपण कर्णधार म्हणून देखील आपण एक समाजाचाच घटक आहोत आणि आपली एक जबाबदारी पार पाडायची आपण मित्रांनो. धन्यवाद अजय. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. सामना चालू आहे तो सोमजाई क्रिकेट संघ गोडेगुम विरुद्ध राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवेले गवळवाडी. 44 धावांचं आव्हान. आता 18 चेंडू मध्ये 44 धावांचं मोठं आव्हान पार करण्यासाठी सोमजाई संघाचा 6 हिटर म्हणून ज्याला ओळखलं जातं तो पांडुरंग. पांडुरंगाच्या साथीला आहे तो गणेश. बघूया गणेश आणि पांडुरंगाची सलामीची जोडी 44 धावांचं मोठं आव्हान पार करण्यासाठी आणि त्यांचा सामना आहे तो मात्र राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवेले गवळवाडी समोर. चला लवकर सामन्याला सुरुवात करूया. रोहन रिकामे सज्ज. मॅन फ्रॉम गोवेले गवळवाडी संघाचा स्ट्राईक बॉलर. मित्रा विनंती आहे वेळ फार कमी आहे, लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. चला सलामीचे फलंदाज गणेश खेडेकर सामना करतील रोहन रिकामेचा. पहिला चेंडू यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू चांगल्या हाताने कटवलाय. कट शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. थर्डमॅनच्या दिशेने मिसफिल्ड होतोय. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय इथे आणि 2 धावा परिपूर्ण. एक चांगली सुरुवात आपल्या संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा केलाय तो गणेशने आणि आता धावसंख्या झाली ती 1 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा रोहन रिकामे सज्ज. सामना करेल गणेशचा. यावेळेला रिव्हर्स स्वीप आणि आलाय थर्डमॅनच्या दिशेने पहिला षटकार. श्रीकृष्ण चषक 2025 मध्ये गणेश खेडेकरच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. अतिशय देखणा शॉट आणि खरोखर त्याच्या आवडीचा शॉट असं म्हणता येईल आणि आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. भलेही आपल्या गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार त्यांनी खाल्ला होता, परंतु आता मात्र कमबॅक. आता दाखवून देतोय की मी सुद्धा सोमजाईचा भक्त आहे, मी सुद्धा इथे षटकार मारू शकतो आणि थोड्याशा प्रेशर मध्ये टाकलाय ते रोहन रिकामे मॅन फ्रॉम गोवेले गवळवाडी. पुन्हा एकदा सज्ज. बघूया पुढच्या चेंडूवर काय होतंय. पुन्हा एकदा कट शॉट मारला. चेंडू चाललाय गॅप मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेवर स्ट्राईक रोटत होते आणि आता मात्र स्ट्राईक वर आलेत ते पांडुरंग. बघूया पांडुरंग गोडेगुम गावचे 6 हिटर आणि एक सर्वात अनुभवी असा खेळाडू सोमजाई क्रिकेट संघाचा पांडुरंग. मला वाटतं गेली 15 वर्ष आपल्या संघासाठी चांगला फलंदाज म्हणून ज्यांनी नाव रोशन केलं तो पांडुरंग. आता 44 धावांचं मोठं आव्हान आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पांडुरंग आता सलामीसाठी आलेले आहेत.
धावसंख्या आहे ती 3 चेंडू आणि 9 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहन रिकामे यांचा. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू, गोलंदाजाने कमबॅक केलंय. धावसंख्या आहे ती 4 चेंडू आणि 9 धावा. श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये सर्वजण रंगूया, निष्ठेने खेळूया, निष्ठेने जिंकूया, असा हा श्रीकृष्ण चषक पर्व 10वे सामना आहे तो सोमजाई क्रिकेट संघ विरुद्ध राधाकृष्ण क्रिकेट संघ. आणि पुन्हा एकदा एक चांगला चेंडू होता. यावेळेला एक धाव चोरण्यात यश मिळालंय आणि आता धावसंख्या झाली आहे ती 5 चेंडू आणि 10 धावा. शेवटचा चेंडू 1-2 गो. सामना करेल तो गणेशचा. बघूया आपल्या संघासाठी गणेश पुन्हा एकदा सज्ज. रोहन रिकामे, एक अनुभवी गोलंदाज दिसतोय गोवेले गावचा. शेवटचा चेंडू घेऊन बघूया आपल्या संघासाठी. यावेळेला गणेशच्या बॅटमधून फटका मात्र चांगला आहे. चेंडू चाललाय का गॅप मध्ये आणि सुरेख असा झेल बाउंड्री लाईन वरती. संघाला मिळालाय पहिला धक्का, एक मोठा धक्का. गणेशला माघारी पाठवावं लागतंय. बघूया आपल्या संघासाठी आता 44 धावांचं आव्हान. पहिल्या षटकाच्या नंतर धावसंख्या आहे ती 10. आता करायच्या 34 धावा. 12 चेंडू आणि 34 धावा. श्रीकृष्ण चषक 2025 रंगतोय तो टिपू सुलतान मैदान, मालाड वेस्ट. आणि हे मैदान आपल्याला उपलब्ध झालंय ते असलमबाई शेख यांच्या प्रयत्नांनी. आणि यावेळेला चोटी धाव काढण्याचा प्रयत्न, खरोखर एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतरला 11. आता नवीन गोलंदाज आहेत ते दिगंबर. वाईट +1. धावसंख्या झाली आहे ती 12. चला पुन्हा एकदा सज्ज दिनेश. यावेळेला दिनेशच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक, परंतु रोहन माडिक कडून झाली आहे गलती आणि चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. रोहन माडिक, मॅन फ्रॉम गोवेला गोलवाडी, एक चांगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो, एक युवा खेळाडू. यावेळेला थोडीशी चूक झाली, चौकार मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेशच्या बॅट मधून. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने, हलक्या हाताने टटवलाय आणि एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या आता झाली आहे ती 17. 2 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेत ते पांडुरंग. आव्हान आहे 44 धावांचं, मोठं आव्हान 44 धावांचं. चेंडू बाकी आहेत फक्त 10. पुन्हा एकदा दिगंबर सज्ज. यावेळेला पांडुरंगच्या बॅट मधून चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने, खणखणीत षटकार. श्रीकृष्ण चषक 2025 चा हा पांडुरंगच्या बॅट मधून आलेला पहिला. पण पाहतोय श्रीकृष्ण चषक, आणि श्रीकृष्ण चषकाचं आयोजन केलंय ते आपल्या समाजाने, आणि समाजाचे सर्व समाज बांधव म्हणजेच आपले सर्व खेळाडू यांना विनंती आहे की थोडंसं सहकार्य करायचं आहे आणि सीमापार गेलेले चेंडू परतवण्यासाठी
मदत करायची आहे. सर्व खेळाडूंना, सर्व गावच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की सीमापार गेलेले चेंडू परतवण्यासाठी समाजाला सहकार्य करायचं आहे. पुन्हा एकदा पांडुरंग सज्ज. बघूया बॅक टू बॅक षटकार होतात का नाही. यावेळेला यॉर्कर टप्प्याचा चेंडू गोलंदाजाने केलाय कमबॅक. सुरेख अशी गोलंदाजी. धावसंख्या झाली ती 23. 4 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा पांडुरंग सज्ज. बघूया दिगंबर काय करतात. पुढच्या चेंडूवरती यॉर्कर टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेख हाताळतात. यावेळेला बाउन्सर होता आणि पुल केलाय. चेंडू चाललाय आर पार सीमा पार. षटकार पांडुरंगाच्या बॅट मधून आले. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुरेख अशी फटकेबाजी सोमजाई क्रिकेट संघाचा 6. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 29. आता 6 चेंडू आणि 15 धावा. एक बॉल बाकी आहे. ओके सॉरी माफ करा. तर 7 चेंडू आणि 15 धावा. स्ट्राईकवर आहेत ते पांडुरंग. लगातार 2 षटकार आणलेला फलंदाज. बघूया आता तिसरा षटकार पांडुरंगाच्या बॅट मधून येतो का. प्रेशर मध्ये आहे तो दिगंबर. यावेळेला प्रेशर 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 का हा केलाय आणि खरोखर एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. आता धावसंख्या झाली आहे ती 30. नक्कीच प्रथमेश प्रेशर प्रेशर नक्कीच प्रेशर पाहायला मिळतोय कोणावर. दिगंबरवर. पांडुरंग मात्र आत्मविश्वासाने आपले शॉट्स खेळतोय. नक्कीच दिगंबरवर प्रेशर पाहायला मिळतोय प्रथमेश. आणि आता उर्वरित 6 चेंडू 10 धावा. एक सेट बॅट्समन म्हणून पांडुरंग आपल्याला पिचवर पाहायला मिळतोय. दिनेश देखील त्याची साथ देतोय. दिनेश देखील एक अनुभवी फलंदाज. यानंतर होणारा सामना राधाकृष्ण क्रिकेट संघ वडाची वाडी विरुद्ध श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपले 11 खेळाडू तयार ठेवायचे आहेत. आणि हा सामना झाल्यानंतर लगेचच आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि प्रथमेश पहिला सामना अतिशय रोमांचक पाहायला मिळतो आपल्याला. सामना श्रीकृष्ण चषक पर्व 10. पहिला सामना रोमांचक. पाहूया दिनेश कशा पद्धतीने चेंडूचा सामना करतोय. मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने चेंडू खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच प्रथमेश फिटनेस देखील महत्वाचं असतं. एका धावेचं रूपांतर देखील दुसऱ्या धावेत झालंय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची फिटनेस इम्पॉर्टंट असते. आपल्याला एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करण्यात यश प्राप्त होत असेल तरच नक्की आपण फिट म्हणून खेळाडू आहात. 5 चेंडू 8 धावा असं हे समीकरण. पुढच्या चेंडूचा सामना करतोय दिनेश. पंच आमच्याकडे मात्र इशारा करताय एक अवांतर धाव. उर्वरित 5 चेंडू 7 धावा. अतिशय अटीतटीचा हा सामना पाहायला मिळतोय. श्री सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम विरुद्ध राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवेले गवळवाडी. पुढचा चेंडू शॉर्टलाईन चेंडू होता परंतु दिनेशने समजदारीने चेंडू ढकलून दिलाय मिड विकेट क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. ही असते समजदारीवाली फलंदाजी. नक्कीच या ठिकाणी एकेरी दुहेरी धावेने आपला सामना जिंकवता कसा येईल याकडे दिनेशचं लक्ष आहे. पाहूया रोखतोय का प्रसाद कदम. याच्या खांद्यावर आपल्या संघाची जबाबदारी. पुन्हा एकदा दिनेश. शॉर्टलाईनचा चेंडू होता. दिनेशने मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू मारलाय. त्या ठिकाणी झेल मिस होतोय. कॅचेस विन द मॅच असं हे समीकरण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळतो. आणि आपल्याला झेल हे पकडावेच लागतात. अशा परिस्थितीचा जर का सामना असेल तर आपल्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो असे झेल आपण पकडल्याने. आणि आता 2 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा असं हे समीकरण. सामना घोडेगुम की गोवेले कोणाच्या दिशेने पाहतोय. दिनेशाने मात्र स्टेट ड्राईव्हला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. मी मगाशीच म्हटलं होतं की समजदारीवाली फलंदाजी या ठिकाणी दिनेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परंतु
कुठेतरी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि आता उर्वरित 2 चेंडू 3 धावा. खूपच अटीतटीचा सामना. आमचे दर्शक देखील या ठिकाणी पाहतायत, ते देखील या ठिकाणी खुश होत आहेत, कारण पहिलाच सामना एक रोमांचक सामना पाहायला मिळतो आमच्या दर्शकांना. आणि आता स्वतः कर्णधार सुधीर खेडेकर. नक्कीच प्रत्येक संघामध्ये कर्णधाराची भूमिका ही खूप महत्वाची भूमिका असते. कर्णधार हा या संघाचा आधारस्तंभ, पाया मानला जातो. आणि आता नक्कीच तो पाया घोडेगुम संघाचा कर्णधार सुधीर खेडेकर मैदानात दाखल होतोय. 2 चेंडू 3 धावा. पंच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. आपणास देखील विनंती करतो की आपण देखील याकडे लक्ष द्यायचं आहे की आपले सामने कसे लवकरात लवकर खेळवले जातील. रोखून ठेवतोय का सुधीर प्रसाद सुधीर याला, की सुधीर दे समाचार घेतोय. मित्रांनो, कोणतीही टीम मेटिंग करायची नाहीये. गोवेले संघाच्या खेळाडूंना विनंती करतो. नक्कीच प्रत्येकाला प्लॅन बनवायचे असतात, परंतु ही वेळ टीम मीटिंगची नसून आपल्याला सामना खेळण्याची आहे. पाहूया सुधीर प्रसादेच्या चेंडूचा कशा पद्धतीने समाचार घेतोय. सुधीर शॉर्टलेनचा चेंडू होता आणि हा यष्टीरक्षक देखील मिस होतोय आणि हा चेंडू जातोय सीमा पार. षटकार आणि घोडेगुम संघाने आपली बाजी मारलेली आहे. नक्कीच आव्हान मोठं खूप होतं, सरासरी देखील मोठी होती. राधाकृष्ण क्रिकेट संघ वडाची वाडी विरुद्ध श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे. वडाची वाडी संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की लगेचच आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय घोडेगुम संघाचा हार्ड हिटर फलंदाज पांडुरंग पेल्लेकर. याला मी विनंती करेल की आपण देखील मंचाकडे संपर्क साधायचा आहे. वेल बॅट फ्रॉम पांडुरंग, मॅन फ्रॉम घोडेगुम